नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 7 जून 2024। तर आपण माग अंदाज दिलेला होता की तो 7 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये ढगाळ अंशतः वातावरण ढगाळ राहील व काही ठिकाणी तुरळक ठिकाणी म्हणजे काही मुख्य 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपण असं सांगितलं होतं। म्हणजे जास्त असे पावसाचा अंदाज दिलेला नव्हता की म्हणजे त्यामध्ये मोजक्याच ठिकाणी असा पाऊस पडेल असं आपण सांगितलं होतं। तर पुढे आता 8-9 तारखेला पुढे पाऊस पडेल का, म्हणजे उद्या परवा आणि 10 तारखेपर्यंत म्हणजे पाऊस पडणार आहे का। तर मराठवाड्यामध्ये परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही पुढे। तसेच जालना, हिंगोली, लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही मराठवाड्याच्या। तर हा पाऊस म्हणजे आपण 8-9 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही। तसेच उर्वरित भागात जर पाहिलं तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता तशी नाहीच। त्यामध्ये फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता म्हणजे 8-9 तारखेला फक्त ते मोजके प्रमाणात ढगाळ वातावरण असते, फुल ढगाळ वातावरण नाही। तर तसे आता इथून म्हणजे आपण 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत जसे ढगाळ वातावरण होते तसे ढगाळ वातावरण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तसे पुढे म्हणजे 8-9 तारखेला राहण्याची शक्यता नाही, तेवढे प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता नाही आता तशी। आणि शेतकऱ्यांनी असं की पाऊस आता इथून पुढे मराठवाड्यामध्ये तर पावसाची शक्यता नाही पुढे। आणि थंडीला सुरुवात होणार आहे। थंडीला आता म्हणजे आजपासूनच थंडीला सुरुवात झालेली आहे आणि पुढे थंडी म्हणजे जवळपास मकर संक्रांतीपर्यंत 15 तारखेला मकर संक्रांत आहे। मकर संक्रांतीपर्यंत थंडीचाही लाट राहण्याची शक्यता। त्यामध्ये संध्याकाळी थंडी मात्र चांगली राहील। सकाळी 8-9 वाजेपर्यंत चांगलं थंडीचा प्रभाव दिसून येईल, पण नंतर थोडं मग उन्हाचा प्रभाव। आणि जसं की 15 तारखेच्या नंतर परत आपण ऊन वाढत असते। आता हे जानेवारीच्या नंतर मकर संक्रांतीपासून म्हणजे सूर्य जे आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडे सूर्य झुकत असतो। त्यामुळे काय होतं, दिवसाचे तापमान वाढते व संध्याकाळचं तापमान थोडी तसेच जम्मू काश्मीरकडे बर्फवृष्टी झाल्यामुळे काय होतं, संध्याकाळच्या तापमानामध्ये घट होऊन थंडीमध्ये वाढ होती व दिवसाच्या तापमानामध्ये दिवसाच्या तापमानामध्ये वाढ होते। तर मला व्हिडिओ जो सकाळी बनवायचा होता, पण काय की मुलाची परीक्षा असल्यामुळे मला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी इथून 30 किलोमीटर मुलं घेऊन गेलो, त्याच्यामुळे मला काही म्हणजे व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही। आणि त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ बनवत आहे। तर माऊली चिकणे हा माझा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।